दरवेळेस ते यायचे तेव्हा आमच्याकडे खाऊ घेऊन यायचे. नाही होत. खाऊमुळे आम्ही काम चांगलं केलं त्यांचं. Actually सांगितलं नाही, गेलं नाही, तर. नाही, नाही, तसं नाही. ते नमस्कार, आज आमचे पेशंट आलेले आहेत. मिसेस रेजिना. रेजिना गोन्साल्विस. त्यांचं वय 65 वर्ष आहे. त्यांना दातामध्ये खूप इश्यूज होते. ते खालच्या दातामुळे आणि वरच्या दातामुळे त्यांना जेवता नाही आहे. त्यांचे आम्ही खाली सगळे इम्प्लांट टाकून दात बसवलेले आहेत. फक्त समोरचे 4 दात जे आहेत ते नॅचरल ठेवलेले आहेत आणि मागे सगळीकडे आपण इकडे या साईडला 3 आणि या साईडला 3 म्हणजे 6 इम्प्लांट टाकून मागचे दात लावलेले आहेत आणि खाली अख्खा जबडा जो आहे हा इम्प्लांट वरतीच आहे. त्यांचं मी तुम्हाला एक्सरे दाखवतो. तर तुम्ही हा एक्सरे बघू शकता. याच्यामध्ये 3 इम्प्लांट टाकलेत आणि इथे दात लावलेत आणि खाली पण अराउंड 7 इम्प्लांट टाकलेत आणि 7 इम्प्लांट वरती टोटल 14 दात लावलेले आहेत. तर ते आज आलेले आहेत आमच्याकडे. त्यांचा अनुभव कसा होता इम्प्लांट टाकताना, इम्प्लांट टाकल्यानंतर दात लावून 5 महिने झालेले आहेत. त्यांचा 5 महिन्याचा फॉलोअप आहे. तर तुमचा कसा होता अनुभव तुम्ही तुम्हाला लोकांना सांगा. म्हणजे लोकांना भीती असते खूपदा की वय जास्त आहे, हे आहे, डायबिटीस आहे, तर होईल का व्यवस्थित? तुमचा काय अनुभव होता ते थोडं आम्हाला शेअर करा. गुड आफ्टरनून. माझं नाव रेजिना गोन्साल्विस. मला दाताचा असा थोडा थोडा त्रास होत होता. म्हणजे खायला जमत नव्हतं आणि सरांकडे मी आली. माझी सून पण डॉक्टर आहे, परंतु त्याने मला यांच्याकडे रिफर केलं कारण त्यांनाही चांगला अनुभव आहे आणि मला माझं एक एक दात सरांनी हे केलं होतं. त्याने नंतर मला त्यानेच आश्वासन दिलं की तुम्ही असं करू नका, एक करू नका, आपण इम्प्लांट करूया आणि सगळे दात तुमचे व्यवस्थित होतील. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत माझं सगळं काही काम पूर्ण झालं आणि त्याने मला खूप म्हणजे खूप चांगलं त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्याने मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली आणि त्यांचा सगळा स्टाफ तो सुद्धा खूप कार्य केलं त्याने मला. आणि आजपर्यंत सगळे दात म्हणजे बसून आज मी खाऊ शकते. म्हणजे मला कोणत्याच प्रकारची भीती वाटली नाही. मला सुद्धा डायबिटीज आहे, परंतु त्याने मला सांगितलं की तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. मी ते कंट्रोलमध्ये ठेवूनच सगळं काही केलं आणि ज्या वेळी मला फॉलोअपला बोलवलं त्यावेळी मी आली. त्यावेळी मला त्याने चांगलं सहकार्य दिलं आणि माझ्या दाताची आजपर्यंत सगळी काही काळजी त्याने घेतली. अगदी माझ्या मुलासारखी त्याने माझी काळजी घेतली आणि आज माझे दात सगळे इम्प्लांट करून मला आज चांगल्या प्रकारे खाऊ शकते. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि त्यांच्यावर परमेश्वराचा चांगला आशीर्वाद असू दे. दरवेळेस ते यायचे तेव्हा आमच्याकडे खाऊ घेऊन यायचे. नाही होत. प्रत्येक विजिटला खाऊ घेऊन यायचे. त्याच्याबद्दल धन्यवाद. त्या खाऊमुळे आम्ही काम चांगलं केलं त्यांचं. Actually सांगितलं गेलं तर. तसं ते खाऊ काय आपण प्रेमाने आणतो मुलांसाठी. फॉलोअपला या तुम्ही. मला घरच्यासारखं अगदी आहे. मला जेव्हा सांगितलं सरांने की या का मी एवढे आनंदाने असायचे. माझं सगळं काम करून पुढे मागे कसंही करून मी यायची धावत मला आणि कधी त्रास झाला नाही. मला माझे इतके दात त्याने रिमूव्ह केलं, किती प्रकारे केलं, पण मला काहीच त्रास झालेला नाही. त्यांना कंप्लेंट म्हणून कधीच केली नाही की माझं असं होतं की तसं होतं. खूप चांगली मला ट्रीटमेंट मिळाली. फॉलोअपला या. रेग्युलर क्लिनिक आपलं करायचं आहे. मेंटेनन्स